नाशिकमध्ये लवकरच सिनेप्रेमींसाठी एक खास आकर्षण उभे राहणार आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आणि बंद असलेले दादासाहेब फाळके स्मारक आता आधुनिक सिनेमा थीम पार्कच्या रूपात नव्याने साकारले जात आहे. सिडको परिसरातील या प्रकल्पाचे काम झी-टेक कंपनीकडून वेगाने सुरू असून येथे सिने चित्रपट सृष्टीतील गाजलेल्या दृश्यांची भव्य प्रतिकृती उभारली जात आहे. या थीम पार्कमध्ये किंग कॉंग मधील एम्पायर स्टेट बिल्डिंग वरील थरारक सीन, बाजीराव मस्तानी मधील मस्तानीचे नृत्य, रंग दे बसंती प्रेरित इंडिया गेट तसेच दिल्ली 6 मधील रेड कोट आणि चांदणी चौक यांची वास्तवदर्शी पुनर्निर्मिती केली जाणार आहे. केदारनाथ, बाहुबली, डीडीएलजे आणि शोले मधील काही प्रसंगही येथे अनुभवता येणार आहेत. लहान मुलांसाठी कोई मिल गया मधील जादू, हाथी मेरे साथी मधील हत्ती अशा आकर्षण गोष्टींचीही मांडणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे टाकाऊ वस्तूंमधून साकारलेल्या कलाकृतींमुळे पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. अत्यल्प प्रवेश शुल्कामुळे सर्वसामान्यांनाही हा अनुभव घेता येणार असून लवकरच हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प नाशिकच्या पर्यटनाला नवी ओळख देणार आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.